चांगलं भजन म्हणजे रुपाळे प्रेम सुरुवात चांगली केलेली आहे. फक्त त्यांचा राग गेलो की मी चाकरमाने म्हणता नाही का बुवा, तुम्ही काय मी काय हे काय. आम्ही पण मुंबई जातो नाही का, पण आम्ही गावाकडे कायमचे राहतो. हे गावात येतच जात पण मुंबईत कायमचे राहतात. आता चाकरमाने म्हटलं तर त्याच्यात विषय काय एवढं काय हा, त्याच्यात भेदभाव बसलो. चाकरमाने पूर्वी गावची लोक चाकरमाने कधी येतात याची वाट बोलत असायची नाही हो, असायचे की ना. चाकरमाने कधी येतात कारण बऱ्याच दिवसांनी येणार म्हटल्यानंतर काहीतरी लोकांना आशा असतात. चाकरमाने येणार म्हटल्यानंतर काहीतरी भेटणार नाही का, हा निदान काहीतरी बघा आहे की नाही. म्हणून चाकरमाने असं भेदभाव होतो ना. आम्ही तुमच्याकडे काय अपेक्षा करीत नाही आहोत. करून करून काय करणार का पा हात बघा त्यांचा, हात बघा हातात ह्या निसताने माझी आता तो परवाच्या दिवशी भारी होती आमची दोघांची. पण माणूस खरोखर दिलदार माणूस आहे, ज्याला चांगल्याला चांगलं म्हणणार बुवा. पण मी आपलं सहज म्हटलंय की वहिनी आहे, वहिनी असल्यामुळे बुवा पेडणेकर बुवा तुम्ही सांगा, एखाद्याची घरातली कुटुंबातली व्यक्ती असेल तर आपण कुठेतरी घाबरून मारी करणार ना. असं घेते त्याच्यातले अर्धे. तर सांगायचं तात्पर्य की सहज बुवा मी म्हटलंय काय की तुमची वहिनी आलेल्या आपण कुठेतरी आत्मा राखून धर्म करावा. तशा पद्धती बुवा तुम्हाला सांभाळून मी बारीक करणार. याच्यात माझा काय चुकला काय हो, याच्यात चुकला काय मला सांगा. हे प्रामाणिकपणे म्हटलंय ती चूक सालपाटा काढलाय वहिनींच्या पुढे तदा बरा वाटा. ठीक आहे सुंदर बुवा, चांगली सुरुवात केला तुम्ही, वाईट असं काय नाही. स्त्रियांबद्दल बोललात बुवा. जनार्दन पेडणेकर बुवांबरोबर तुम्ही जसं बोलताना तसं मला सुद्धा माहिती आहे ती हसमुसकर व्यक्ती आहे. हसत हसत राहणार आणि दुसऱ्या बुवांना डबल बारी करत असताना बुवा कधी ते दुसऱ्या बुवांना दुखवत नाही, स्वतः केस उडवतील अशी मजा करतील. केस उडवून पोरगी आमची असतं केस उडून मजा करतील दुसऱ्याची. म्हणजे बुवा लोकांना मात्र वाईट काय बोलणार नाही. बरोबर जोरदार टाळ्या मारा आमच्या बुवांसाठी. एकदा जोरदार टाळ्या होता, जोरदार टाळ्या. चांगलं तर चांगलं नाही का. शेर मारला नाही बुवा आणि सुंदर शेर मारला नाही का. म्हणजे शेर मारला बुवा की मगाशी काहीतरी हा एकच नारा बीजेपी बुवांचा एकच नारा. बीजेपी म्हणजे काय बुवा जनार्दन पेडणेकर. अजून एक मध्ये एक नाव राहता तरी पण तिने शॉर्टकट मध्ये बीजेपी केलं ना. वडिलांचं नाव मध्ये नाही राहत हा. हे बघा वडील खरोखर मी एकच सांगू शकेन बुवा, एकच सांगू शकेन बीजेपीचा एकच नारा महाराष्ट्रामध्ये चमकतोय तारा. तेच आमचं आवडतं जनार्दन पेडणेकर. हा एकमेव हिरा, हा एकमेव हिरा, एकमेव हिरा. बरोबर रामकृष्णाचा तारा नाही बुवा, आमचं हिरो आणि खरोखरच हिरा आहे. जसा काही हिरा चमकतोय ना बुवा तशा पद्धतीचाच हिरा आहे नाही का. सुंदर बुवा. म्हणजे शेअर मारण्याचा प्रयत्न केला आपण. फक्त एकच सांगतोय या ठिकाणी महिला वर्ग बसलेले आहेत नाही का, लेडीज लोक बसलेले आहेत बुवा. जे काय बोलले त्याच्यावरती 100% भजन करणार. माका एकच वाईट वाटला की मी चष्मो म्हणता माका लागलो. चष्मो मी काढून ठेवले की माका शेजाऱ्यान दिसत नाही. चष्मो लावलाय की म्हणतात माका बुवा शेजारीन चांगली दिसत नाही. लय वाईट वाटला. तुमका कसं वाटतं तर तुम्ही बघा, माझा काय विषय नाही. शेजारी दिसत नाही ह्या जागा म्हणतात पटला पटला. ह्यो माझा अनुभव नाही, ह्यो यांचा अनुभव. पहिली हत्ती सांगू का मग बघ सांगा आता नाही. म्हणजे आता ह्या काही चष्मा लागणार असं ना हो, असं काय नाही बुवा. आमका चष्मा लागलो म्हणजे तुमका लागणार आहे, तुमकाही चष्मा लागतो हा लागणारच ना. पण गंमत काय झाली सांगतोय. यांनी जसं सांगलं नाही शेजारी माका दिसता व तसं काय नाही. चष्मा काढल्यानंतर शेजारी दिसत नाही आणि चष्मा लावल्यानंतर शेजारी दिसता असं तुमचं म्हणणं. ठीक आहे ठीक आहे सर होय म्हणा. हा ठीक आहे ठीक आहे.
काय सांगतो अगदी म्हणजे सांगतो एकदा मंडळी. यांचे मित्र खूप चांगले आहेत. मगाशी म्हटलं नाही ना आमचे मित्र भरपूर आहेत. खरोखर मित्र यांचे चांगले आहेत खूप. एका मित्राकडे मागे घेऊन गेले काय झालं गंमत. तेही माझे मित्र होते पण ह्यांचे जरा खास होते नाही का. खास असल्यामुळे हे मला घेऊन गेले आणि फक्त त्या मित्राने बघितलं आणि आपल्या बायको सांगतो अहो ऐकलंस काय गो हो म्हणतात. मगाशी संजू नाही संजू मगाशी सांगायचं ना हे शंटू हे संजू. आमची बायको असं म्हणत ना अहो म्हणता. आमची बायको काय म्हणता अहो. तुम्ही पण तसंच म्हणतास ना अहो म्हणतास ना की तुमच्या नावाने का तुम्ही संजू म्हणतास नाही ना. कपटला तर जोरदार टाळ्या मला जोरदार टाळ्या होत होते. कपटला ना जोरदार तुमचं काहीतरी चुकीचं सांगू असं माका वाटतं. तेव्हा असे कोण नाही. अहो संस्कृती आहे ही आपल्या महाराष्ट्राची बुवा संस्कृती आहे. अरे पूर्वी कुंकू लावायची. सीतामाई चालली होती इथे भांग भरत होती सीतामाई. त्यावेळी हनुमंत स्वारी तिथं आले. हनुमंत स्वारीने विचारलं की माय हे काय करतेस. तेव्हा त्या सीतामाईने सांगितलं की माझ्या पतीचं माझ्या श्रीरामाचं आयुष्य वाढावं म्हणून मी काय करते भांग भरते. म्हणून त्या हनुमंताने काय केलं अरे एवढ्याशा भांग भरण्याने जर माझ्या श्रीरामाचं आयुष्य वाढत असेल तर माझ्या अंगाला संपूर्ण मी शेंदूर लावून घेतो म्हणजे माझ्या श्रीरामाचं आयुष्य भरपूर वाढेल. आता तुम्ही लेडीज लोक किती शेंदूर भरतात ते तुम्ही बघा बरोबर. पण जिचं कुंकू मोठं तिच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं बुवा. हे पूर्वी होतं बरोबर ना. जिचं कुंकू मोठं तिच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं. पण आता झाला टिकलीर त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याचं आयुष्य पण तेवढा. म्हणून बुवा एकच सांगू शकेन अंगणामध्ये तुळस आणि शिखरावरती कळस ही आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख. प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस ही आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख. कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर ही आहे आपल्या सौभाग्याची ओळख. ही आहे आपल्या सौभाग्याची ओळख. ही आहे आपल्या सौभाग्याची ओळख. कसलं काय घेऊन बसलात बुवा 32ची कमर आणि 34ची पॅन्ट सांगत होते बुवा. अहो काय नाही 32ची कमर 34ची पॅन्ट एवढे कोण काय मोठे माणूस घालून काय एवढे अडाणी नाहीत बुडवले. हे 4 लोकातून जाय 32ची कमर 34ची पॅन्ट खाली टाकीत जाय टाकीत जाय की काय सांगतात. असा काय कोण करणार नाही. पण एक म्हणण्याची पद्धत आहे की 32ची पॅन्ट कमर आणि 34ची पॅन्ट घालतोय अशी म्हणण्याची पद्धत. एक कॉमिक करण्यामध्ये बोलण्यास सध्या गुंग झालेला आहे. पण आज बघा बुवा ही घरगुती बरी आहे. मी तुम्हाला वाईट काय बोलणार नाही. फक्त एकच सांगतोय मित्राची तुमची कथा सांगतोय. जसे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने त्या मित्राच्या घरी गेलो आणि काय झालं तिने आम्हाला त्याने सांगितलं की अगो ऐकलंस आमचे संजय पवार बुवा इले होत हिराशी बुवा इले वा वा छान आतून सांगतात ती वा वा छान 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 बसाक द्यावा. तेवढा तरी विचारेन म्हटला बसाक द्यावा म्हटला. ही आपली संस्कृती आहे. पण पुढे ऐका काय झाला त्यांचे मित्र घशात ते सांगतोय. आणि काय झालं गंमत बसलो आम्ही आणि ते त्यांचे मित्र सांगतात ऐकलं गो आता संजय पवार बुवा एवढे लांबून साखरमाने इले होत ते का पुरणपोळी बनव म्हटल्यानंतर ती सांगता कसली पुरणपोळी बनवू पीठ नाही गुळ नाही चणा नाही काय पीठ नाही गुळ नाही चणा नाही काय नाही. तो कधी परत सांगता अगो जाऊदे पुरणपोळी नाही तर नाही निदान चाय तरी बनव. चाय कसली डोंबल्याची बनवू साखर नाही गुळ नाही दूध नाही पावडर नाही काय त्याबरोबर त्या काही राग बोलले माझ्या मित्रांच्या पुढे नाका बोलल्या इज्जत काढतोस माझी. गेलो आतमध्ये गेलो आणि बायको डिशू दोघांचा आपला चालू झाला ती आपली बोंबाटा असा फाटल्याबरोबर संजय पवार बुवा म्हणतो हो यांची चाय पण नको पुरणपोळी नको आम्ही आपल्या वाटेल चला बोलले. आणि बाहेर गेला फक्त असे माका हे मित्र घेऊन गेले बघा
आता बाहेर गेल्यानंतर ही दोघं जण एकमेकांना भांडत मारत आपल्या आतमध्ये तिकडे वळेवर म्हणजे ह्याच्यावर गेली त्यांच्या बाहेर कसलं लावतोय तिथं आलेली ती आपली एकमेका म्हणतात बघलं अगं ती म्हणता बघलास मी कसा रडल्यासारखा केलोय नवरो म्हणता मी कसा मारल्यासारखा केलोय ती म्हणता मी कसा रडल्यासारखा केलोय म्हणता मी कसा मारल्यासारखा केलोय तोपर्यंत हे गोवा माका घेऊन तर हजर आम्ही कसे गेल्यासारखे गेला म्हणजे मित्रांनी जरी फसूचा झाला तरी हो माणूस कोणाक फसवणार नाही आणि आपण स्वतः फसणार नाही. पण मंडळी हे का जे सांगण्यासारखं आहे ते सांगण्यासारखं आहे. माणूस मात्र प्रत्येकाच्या उपयोगी पडणार आहे. जे आहे ते आहे परमेश्वराने त्यांना धन दिलेलं आहे पण त्याचा उपयोग ते चांगल्यासाठी करतात. त्यांना त्या धन म्हणजे पैशाचा गर्व अभिमान अजिबात नाही आहे. ह्याबद्दल जोरदार टाळ्या मारा. जोरदार कोरोनाच्या काळात सुद्धा ह्या माणसाने बऱ्याच भुवना बरोबर ना बऱ्याच भुवना ह्या माणसाने मदत केलेली आहे ना. कित्येक भुवा लोकांना मदत केलेली आहे आणि कित्येकांच्या अगदी 100% ते सहकार्य करतात. तुम्हाला जरी कधी गरज गरीबाला कुणाला वाटली आणि तशीच तर 100% ही व्यक्ती मदत करू शकते. त्या दिवशी सांगताय म्हणजे सहज आपलं मी म्हटलंय बुवांच्या हातात ब्रासलेट म्हणून बुवाने माका ब्रासलेट काढून दिला परवाच्या दिवशीच्या बाहेर खरी गोष्ट ब्रासलेट मी घातलंय हो पण हाताच्या बाहेर जावं लागला एवढं मोठं हात त्यांचो काय करणार देऊन टाकलंय पण दिला नाही दिलदार माणसा. आता बोलले देवगड हापूस आंब्याचं गाव 100% सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणतात फणस आमका द्यावा घरे द्यावा. त्या दिवशी डबल बारी झाली. त्या दिवशी म्हणजे आमची कुठं झाली बुवा कळसुलीला ना कळसुलीला डबल बारी झाली. तिथं ह्या बुवांका दिला आणि फणस बक्षीस आणि माका दिला आणि कांदे बटाटे वगैरे सगळं बक्षीस. सत्य आहे विचारा सत्य आहे. तो अजून फणस खालास की ठेवलास म्हणून या ठिकाणी बुवा काय म्हणतोय बघा नको छळू रे नंद किशोरा. सावंत बुवा अप्रतिम. नाव काय तुमचं ते घरचं तुमचं नाव काय अथर्व. जरी घरचं असलं ना तरी ते जे ऑपरेट करण्याची कला आहे ना ही जी अथर्वामध्ये आहे ना ती कला खूप महत्वाची आहे. साधी गोष्ट नाही. जोरदार या साऊंड वाल्यासाठी जोरदार टाळी मारा आणि अजून हो बघा फणस मिळालो खोटा सांगताय का बघा. परवा दोघांची आमची वारी होती त्यांची माझी वारी होती कळसुली इथं फणस आणि माका ह्यो मोठो बॉक्स कांदे बटाटे वगैरे सगळा दिला नाही. 4 वाजता माझी चांगली गेली काय टेन्शन नाही काय. नको छळू रे नंद किशोरा नको सोडू धरलेला हात सोड तू कृष्णा जाऊ दे विकण्या लोणी कणा जाऊ दे विकण्या लोणी कणा रे जाऊ दे विकण्या लोणी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत गाणा तुझी रे नाही बरी रीत गाणा तुझी रे नाही बरी. बाई ग
धन्यवाद धन्यवाद. जोरदार टाळ्या मारा. या धनलक्ष्मीचा हार या ठिकाणी पेडणेकर कुटुंबियांनी या ठिकाणी आम्हाला दिलेले आहे. मनपूर्वक त्यांचे आभार मानतोय. धन्यवाद. आधी बघतोय बुवाने सांगल्याने माझ्या पायाच्या खाली जायचं. उठार बघणार तो हार पण मिळत नाही. लक्षात वा. कसं आहे माहितीये, उंचीमध्ये काय नसतं म्हणजे आहे की नाही. उंचीमध्ये काय नाही, पण प्रत्येकाला देह मागाशी भुवानी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचा देह जसा दिलेला आहे तशा पद्धतीने असणार आहे नाही का. माझी उंची कमी यांची उंची जास्त असं काय नाही बुवा. उंचीत मध्ये काय घेऊन बसला कमी आहे काय. आम्ही काय कमी आहोत. अरे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळी उंचीने कमी होते. त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान खूप मोठे होते, पण छत्रपती महाराजांचा पराक्रम किती दिसला आपल्याला. दिसलं ना. कधी गोपसला नाही, काढला नाही बाहेर नाही का. आता पाकिस्तानाबद्दल गोवा मगाशी बोलले की मंडळी खरोखरच पाकिस्तानचं काय घेऊन बसलात. सगळे नाके त्यांचे बंद केले. तर पाण्यापासून सगळा सगळे त्यांचे आपल्या जीवावरती त्यांचे सगळे नाकेच बंद केले तर होला का. बरोबर ना. याचा विषय तो पाकिस्तानचा या ठिकाणी निषेध करतोय आणि जो नागरिकांचा बळी गेला त्या सर्वांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतोय आपल्या सर्वांमार्फत नाही का. परमेश्वरानं अगदी त्यांच्या मृतात्म्यास शांती द्यावं. तुम्ही सांगितलं या जगात कोण कुणाचं नाही. तो उंचीने कमी असू दे, उंचीने मोठा असला तरी काही फरक नाही. मग अशी बुवाने बरंच काही उदाहरण दिलं नाही, पण एक लक्षात ठेव बाबा, श्रीरामासारखा पती असून सुद्धा हरणाच्या वेळेला कोणी नव्हता. ज्या वेळेला सीतेचं हरण झालं ना त्यावेळेला कोणी नव्हता. सीते म्हणजे श्रीरामासारखा पती असून सुद्धा द्रौपदीचे 5 रक्षक होते, पण तिचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला तिच्या जवळ कोणी नव्हता नाही का. राजा दशरथाला 4 पुत्र होते, पण अंत समयाच्या वेळेला कोणी नव्हतं. लंकाधीश रावणाजवळ सर्व काय होतं, सोनं बिनं चांदी, अगदी सोन्याची लंकाच होती, त्याला काही कमी नव्हतं. पण ज्या वेळेला तो मरण पावला त्या मरताना त्याच्या जवळ कोणी नव्हतं. म्हणून आपण मेल्यानंतर आपली पत्नी दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत, पुत्र अग्निदानापर्यंत, पण समाज स्मशानापर्यंत सगळा, पण कर्म तेवढं त्या ईश्वरापर्यंत पोहोचतं. म्हणून कर्म चांगला असायला पाहिजे. म्हणून माणसानं कर्म चांगलं ठेवायला पाहिजे. गोवाने सांगितलं नाही का, सुंदर गोवा गाणी म्हणण्याचा प्रयत्न केला. एक फक्त तुमच्यासाठी गाणं. प्रेम भरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. प्रेम भरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. तुझं म्हणत गद्दार मला, गद्दार करून तुझं म्हणत गद्दार मला. पागला आता मन भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दार करून तुझं म्हणत गद्दार मला, गद्दार करून तुझं म्हणत गद्दार मला. पागला आधार
मगाशी बुवाने आमचे जनार्दन पेडणेकर बुवा हे का प्रसिद्ध झाले थोडक्यात सांगतोय मी का प्रसिद्ध झाले. मगाशी मी पहिलेच बुवा सांगितलं की ज्याची वाणी चांगली तो जग जिंकतो. आज पेडणेकर बुवांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, त्यांच्या वाणीमध्ये गोडवा आहे. म्हणून हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं, काहीतरी द्यावं, काहीतरी घ्यावं. आपण मेल्यानंतर आपलं नाव कोणीतरी काढावं, धर्मावर करावं, देशावर करावं, माणसावर करावं, माणुसकीवर करावं, पण प्रेम मात्र मनापासून करावं, प्रेम मात्र मनापासून करावं, प्रेम मात्र मनापासून करावं. अरे ती दोघांच्या मध्ये काहीतरी बुवाने सांगितलं नाही की दोघांच्या मध्ये झोपा ती मोबाईलवर काय व्हॉट्सअप करत होती. बरोबर आहे बुवांचं म्हणणं. पण मनापासून जर प्रेम असेल नाही, चांगल्या व्यक्तीबरोबर जर प्रेम केलं असेल, आयुष्यात सुखी होणारा जर तुम्ही निवड केली असेल ना तर जरूर प्रेम करा. पण एकच सांगू शकतो, त्यातून जो काय तुमच्या पसंत आलेला पोरगा आहे तो तुमच्या आई वडिलांना सांगा. आई वडिलांच्या पसंतीनुसार लग्न लावून घ्या, आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. सप्तपदी म्हणतात ते पाहिजे. पळून जाऊन लग्न केलेल्याला सुख समाधान प्राप्त होत नाही, कारण आई वडिलांचे आशीर्वाद त्याला मिळत नाही. बरोबर ना बुवा, आई वडिलांचे आशीर्वाद मिळत नाही. लक्षात घ्या, स्वतःचा बाप, मगाशी बुवानी सांगितलं आईपेक्षा बाप सुद्धा महत्वाचा आहे. खरं आहे ते. स्वतःचा बाप आपल्या मुलीला मोठा मोबाईल घेऊन देतो आणि स्वतःकडे साधा मोबाईल ठेवतो. अरे आपल्या मुलीला चांगल्या प्रकारचे कपडे घालून देतात आणि आपण बाप साधे कपडे घालतोय. मगाशी बुवाने सांगितले फाटके कपड्याला किंमत जास्त आहे, हे तरुण मुलं घालत असतील. पण आजकालचे बाप सुद्धा फाटके कपडे घालतात का तर मुलांना शिक्षण देण्यासाठी काबाड कष्ट करतात. पण या ठिकाणी मुली बऱ्याच बसलेल्या आहेत. एकच सांगू शकेन की तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू जाता कामा नये. समाजामध्ये आई वडिलांची मान खाली जाणार नाही अशा पद्धतीची वर्तणूक कुठल्याही मुलीने करू नका, कुठल्याही मुलीने करू नका, कुठल्याही मुलीने करू नका. पटलं ना बाय? लक्षात ठेवा, आई वडिलांची मान खाली जाणार नाही अशी वर्तणूक मात्र करायची नाही. मग अशी बुवाने सांगितलं नाही. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. जमाना बदललेला, कपड्यामध्ये बदल झालेला आहे. पण कपड्यामध्ये बदल झाला मगाशी म्हटलं आणि बलात्काराचं उदाहरण दिलं बुवाने. सुंदर सांगितलं. खरं आहे ते. बलात्कार का होतात मंडळी? बलात्कार होतात त्याला संस्कृती आपण जपली नाहीये म्हणून कपड्यांवरतीच होतंय ते. आपण शॉर्ट कपडे घालतोय. पण पूर्वी बघा साड्या घालून फिरायच्या, नऊवारी साड्या, सहावारी साड्या वगैरे घालून फिरायच्या. बरोबर ना? आता काय करतोय आपण? शॉर्ट मध्ये घालतोय, टी शर्ट किंवा जीन्स पॅन्ट, आणि ह्यामध्येच गोंधळ झालेला आहे सगळा. बरोबर ना बुवा? म्हणून आपले संस्कार आहेत. स्त्रियांच्या ओट्या पदरामध्ये का भरत होत्या? स्त्रीचं सौंदर्य केसात, चैतन्य नाकात आणि लावण्य ओठात. स्त्रीचं सौंदर्य केसात, लावण्य ओठात आणि चैतन्य नाकात. पण स्त्री रक्षण करण्याचं सामर्थ्य कुठं असेल तर त्या स्त्रियांच्या पदरात असतं. आणि म्हणून स्त्रियांच्या ओट्या स्त्रियांच्या पदरात भरतात. म्हणून स्त्रियांच्या ओट्या स्त्रियांच्या पदरात भरतात. बरोबर? पण आता पदर रवले नाही, जीन्स पॅन्ट घालतात, ओटी भरणार काय औषधी नाही का? पण आता लय हुशार लय कुणाने सांगितलं खूप हुशार की काय करतात? रुमाल काढून देणार आणि सांगणार ह्याच्यात तांदूळ बांध आणि ते गाठ मारून माझ्याकडे दे आणि नारळ तुकाट ठेव. म्हणजे ही आजकालची बुवा पद्धत आहे. सुंदर बुवा, म्हणजे सांगण्याचा प्रयत्न तुम्ही चांगलं केलात, म्हणजे चांगलं बोललेलं आहे. जसं बुवा तुम्ही चांगलं बोललात हॅलो तसं बुवा आपण सुद्धा काय वाईट बोलणार नाही. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवरी. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवरी. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार गडावर. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले
दुसऱ्या बुवाने सांगितलं होतं की स्त्री, मगाशी बुवा बोलले की माझ्या बायकोला तुम्ही का म्हटलात, माझी पत्नी आले म्हणून तुम्ही म्हटलात का, तर इथं बाकी सुद्धा महिला बसलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा आपण आदर ठेवला पाहिजे बुवा. 100% महिलांचा आदर ठेवायलाच पाहिजे, कारण या जगामध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. या जगामध्ये स्त्री श्रेष्ठ आहे हे 100% आहे. काही पुरुष म्हणतात की नाही पुरुष श्रेष्ठ आहे, पण एक सांगतो तुम्हाला, राजानं ना दौंडी पिटली, एका राजानं दौंडी पिटली आणि सांगितलं की जा सगळीकडे सांग, हॅलो जा सगळीकडे सांग की ज्याच्या घरामध्ये स्त्रीचा हुकूम चालेल त्याला सफरचंद बक्षीस दिलं जाईल, आणि ज्याच्या घरामध्ये पुरुषाचा हुकूम चालेल त्याला सफरचंद बक्षीस दिलं जाईल. सगळे गोळा झाले, सगळे गोळा झाले बुवा. ऐका, तुम्ही जे मागाशी म्हटलात त्याचं उत्तर. सगळे गोळा झाले आणि एक म्हणतोय की नाही बोलले माझ्या घरात माझ्या पत्नीचा हुकूम चालतोय. राजा म्हणतोय सफरचंद घे वाटेला लाग. दुसरा आला, तो म्हणतोय माझ्या घरात माझ्या बायकोचा हुकूम चालतोय, सफरचंद घे वाटेला लाग. तिसरा आला, तोही ते सांगतोय, पण चौथा असा आला ना मजबूत एकदम, नाही बोलले माझ्या घरात बोललो माझं हुकूम चालता, बायको बिको काय नाही. राजा म्हणतो वाह, बोले तुम्ही जिंकलात. या आमच्या प्रजेमध्ये एकमेव तुम्हीच आहात की या पैजेचा आजचा विडा तुम्ही उचललात. ठीक आहे बोले, एक काम करा, हा घोडा घेऊन जावा बक्षीस. आणि काळा कुट्ट घोडा त्याला बक्षीस दिला. हो, काळा कुट्ट घोडा बक्षीस दिला आणि तो घोडा घेऊन गेला. घोडा घेऊन गेला आणि बायको सांगता ग बोलले मी पण जिंकलोय, आहे की नाही बोलले, माझ्याशिवाय आहे कोण सांग. बायको खुश झाली, होय ठीक बरोबर आहे बोलले, तुमच्याशिवाय कोणच नाही. तेव्हा एक काम करा, घोडो मस्तचा प्रश्नच नाही, जो काळो रंग जो घोडो आणलास ना, जो काळो रंग काय झालो हा अशुभ असता. बायको काय सांगता, काळो रंग अशुभ असता, तेव्हा ह्यो घोडो घेऊन जावा आणि पांढऱ्या रंगाचा घोडो घेऊन यावा. त्या माणसान बायकोचं सांगणं ऐकलं, घोडो घेऊन येलो नाही. राजा सांगता राजा बोले काळो घोडो नको. अरे का नाही बोले, बायको सांगला काळो रंग अशुभ असता, तेव्हा नका पांढरा घोडो दे. राजा म्हणता होय तुका पांढरा घोडो होयो, या सफरचंद घ्याने वाटेत लाग. नाही का, कोणाचं सांगणं ऐकून येईल तू घोडो मागा, बायकोचं सांगणार ना. म्हणजे घरात कोणाचा हुकूम चालतोय, स्त्रियांचा हुकूम चालतोय मंडळी. म्हणून स्त्रियांसाठी जोरदार एक वेळ टाळ्या मारा, सर्व स्त्रियांसाठी जोरदार एक वेळ टाळ्या मारा. या ठिकाणी गजर सादर करूया, जास्त वेळ गोवा घेणार नाही, कारण जसा देश तसा वेश ही घरगुती पूजा आहे. मी एकच सांगू शकेन, ना फिरायला गाडी पाहिजे, ना गळ्यात घालायला हार पाहिजे, ना फिरायला गाडी पाहिजे, ना गळ्यात घालायला हार पाहिजे, ना हातात घालायला ब्रासलेट पाहिजे. आपल्याला फक्त एकच, या पोंबर्ली गावामध्ये नव्हे, या पोंबर्ली गावामध्ये नव्हे, या महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जनार्दन पेडणेकर बुवांचं नाव झालं पाहिजे. जनार्दन पेडणेकर बुवांचं नाव झालं पाहिजे. ऑलरेडी बुवा तुमचं नाव झालेच आहे नाही का, पण अजूनही तुमची कीर्ती गाजत राहिला पाहिजे. म्हणून बुवाने मगाशी सांगितलं की हसत उगत नाही राहता येते, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना चांगलं का म्हणतात, त्यांच्या शब्दामध्ये गोडवा. जनार्दन पेडणेकर बुवांच्या शब्दामध्ये गोडवा, त्यांच्या रक्तामध्ये इनामदारी, नाही बघत कधी कुणाची जहागिरी. मित्रांसाठी जान आणि दुश्मनांसाठी तलवार, अशी आमच्या जनार्दन बुवांची यारी. आणि म्हणूनच पंचक्रोशीत नव्हे तर महाराष्ट्रातील लोक म्हणतात जनार्दन पेडणेकर बुवा लई भारी, जनार्दन पेडणेकर बुवा लई भारी, लई भारी, लई भारी. बघा बुवा, मला म्हटलं नाही मेरा शिव बोलणार, मी 100% बुवा बोलणार. आपली बोलण्याची पद्धत आहे, पण वाईट बात माझ्या मुखातून येणार नाही. बुवा एवढं मी बोललो, तुम्हाला वाईट काय बोललो असेल तर सांगा, पण तरी सुद्धा बोलून मनोरंजन करण्याची आपल्यामध्ये बुवा हिंमत आहे. तसं काहीतरी घेण्याची पण आपल्यात हिंमत आहे. जागृती पेडणेकर, वा भावी पिढीतील बुवा. जागृती पेडणेकर याचकडे 100 रुपये विसरलेला जोरदार स्वीकार. धन्यवाद. काय झालं, टाळ्या मारा.
मारायच्या टाळ्या आपण. टाळ्यामुळे काय होते बघा, टाळ्या जोरात मारलात ना तुम्ही व्यायाम होतो. बोला तुझं व्यायाम, आपला व्यायाम होतो. इथं जोरात टाळी मारलात ना, इथं खाज उठते. खाज उठते ना, इथं खाज उठते. थांबा थोड्या वेळ. खाज उठते आणि खाज उठते आपल्या मेंदूमध्ये बघा त्याची चालना मिळते. म्हणजे आपला मेंदू तलाक होतो, म्हणजे चांगल्या पद्धतीचा मेंदू तयार होतो आणि आपला व्यायाम होतो. म्हणून जोरदार ब्रह्मानंद रूपी अशी टाळी आहे नाही का, ब्रह्मानंद रूपी टाळी आहे. म्हणून जोरदार सगळे टाळ्या मारा, जोरदार होत. अरे वा वा वा, शाबास. जरा पेटी जरा. गोवाने मगाशी सांगितलं की मी दुपारी उठलो, झोपेत ना उठलो म्हणजे आणि गजर तयार केला. त्याच्यामुळे बुवा तुम्ही गजर 100% म्हणा, प्रश्नच नाही. अगदी 100% म्हणा. आणि तुम्ही 100% गजर बनवणार, कारण तुमची पद्धत चांगली आहे भजन करण्याची. त्याबद्दल मी तुम्हाला वादच नाही, नाव ठेवणार नाही. प्रॅक्टिस करा तोपर्यंत हा गजर होईपर्यंत. बुवा लक्षात घ्या, माझी पद्धत आहे ज्याची खावी पोळी त्याची भाजवावी. मी पण काय कच्च्या गुरुचो चलो बुवा नाही. माका बुवाने माहिती काय देऊ नाही. जर माहिती दिला असता तर 100% मी अजूनही गजर चांगला करतोय. पण ते कसे घरातले मगाशी सांगितलं आणि मी घरातलो होय, एकदम घरातलो माणूस आहे. त्याच्यामुळे मी सकाळपासून इलेलो आणि अजून जेवले नाही. आता बुवा आपण दोघांनी एकदम जेवूया. काय नाही भांडी घासून झाली असे आपले बुवा काय हे नाही समजला. मी सुद्धा छोटासा एक गजर म्हणजे थोडस बदल केलेला. मंडळींना काय माहिती नाही बुवा, खरं तेच सांगतोय. माहिती नाही ते नाहीच म्हणणार नाही का. हा तर थोडक्यात म्हणजे जसं ऐकून घ्या, जमेल तसं म्हणा. कशा पैशाचा करता. जान्हवी जनार्दन पेडणेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दिन आनंदाचा क्षण हा भाग्याचा. बघा बुवा, जनार्दन पेडणेकर बुवा, माझी पद्धत आहे की तुम्ही खरोखरच एक चमकणारा हिरा आहे. बुवाने सुद्धा वर्णन चांगलं केलेलं आहे आणि मी सुद्धा या गजरातून वर्णन करण्याचा प्रयत्न करतोय. एक चमकणारा तारा, चमकणारा हिरा, अगदी सकाकणारा हिरा असं आमचे हे जनार्दन पेडणेकर बुवा. आणि म्हणून या गजरामधून मी थोडक्यात वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, दिन आनंदाचा क्षण हा भाग्याचा. ओ दिन आनंदाचा क्षण हा भाग्याचा. दिन आनंदाचा क्षण हा भाग्याचा. ऐकलं घ्या. ओ दिन आनंदाचा क्षण हा भाग्याचा. दिन आनंदाचा क्षण हा भाग्याचा.
बर्थडे बोला, कारण अशा पद्धतीने आमचा हा हिरा आहे. म्हणून मी मुद्दाम त्यांना हिरा म्हटलेला आहे, चकाकणारा चमकणारा हिरा. आणि खरोखरच जनार्दन पेडणेकर बुवा, तुम्ही तुमच्या कमी वयामध्ये तुमचं नाव लौकिक मिळवलात. बुवाने मगाशी सांगितलं नाही की एकमेकाची इज्जत काढली म्हणजे डबल वारी चांगली झाली असं म्हणतात. मगाशी बुवा बोलता बोलता बोलून गेले की बऱ्याच वाघांना बोलले मी पाणी पाजलंय असं काहीतरी बोलले. पण लक्षात घ्या बुवा, वाघ असं नाही, तुम्ही म्हणत असाल वाघ, पण माझ्या दृष्टिकोनातून मी तर म्हणतोय की ते वाघ जे आहेत ना ते सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं भजन करतात. त्यांच्या मुखातून वाईट बोलायला शब्द नाहीये. मी माझ्याबरोबर बाऱ्या झालेल्या आहेत बाऱ्या सगळ्यांच्या, त्याच्यामुळे असं काय नाही पाणी पाजणारे वाघ किंवा काय असं काय राहिलेलंच नाही. सगळे आपण बुवा लोक सारखे आहोत, चांगलेच आहोत सगळे. आणि खरोखरच म्हणजे चांगले वाघ जरी असले तरी ते खरोखर बुवा चांगले बुवा आहेत आणि सुंदर बुवा आहेत की नाही मला सांगा. आणि यांच्याबरोबर बाऱ्या झालेल्या ते हे सुद्धा चांगले बुवा आहेत, यांनी सुद्धा त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीची बारी केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही पत्र माका वाघ माना नको. माका वाघ माणसांनी तकडतो राग तसं काय नाही. पण खरोखर ते चांगलंच भजन करतात. काही जण आध्यात्मिक बोलतात तर काही जण सुंदर आवाज पहाडी आवाजावर लावून भजन करतात. वाईट अजिबात बोलत नाही, हे 100% आहे. आता काय असतं माहिती आहे, एखादा पुढे आला की असतं कोण नाही कोण, आता विरोधक जास्त कोणाचे होतात, चांगल्या माणसाचे विरोधक होतात आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात, बरोबर ना. जसे आज आमचे बुवा संजय पवार बुवा सुंदर काम करतायत, लोकांना पैसे देतात, काय म्हणतात, काय मदत करतायत, पण सगळेच जर त्यांना चांगलं म्हणणार ना दिला काय झाला ही भाषा असतं की बरोबर बुवा. पण नाही, चांगल्याला चांगलं म्हणण्याची माझी पद्धत आहे. त्याच्यामुळे आपण म्हणून काय म्हटलेलं बघा, वाढदिवसाचा आमचा वाढदिवस, वाढदिवसाला आपण सारे चला जाऊ आणि मुठी सर्वांनी हॅपी बर्थडे बोलायचं आहे. हॅपी बर्थडे यू. आता फक्त त्यांच्यासाठी गाणं म्हणा पटकन. बार बार दिन ये आए, 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 तुम जियो हजारों साल मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे जनार्दन बुआ, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, 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 तुम जियो हजारों साल मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, बुआ बुआ, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. जोरदार टाळ्या मारा, जोरदार टाळ्या मारा बुवासाठी, जोरदार टाळ्या. म्हणून काय म्हटलेलं आहे बघा, वाढदिवसाला आपण सारे चला जाऊ, ओ मुठी बोला सर्वांनी हॅपी बर्थडे यू. हाती काम मुखी नाम शिजवा होता यू,
ग्रामदैवत कुलदैवत आशीर्वाद असावा लागतो. ग्रामदैवताला विसरून चालत नाही, कुलदेवताला विसरून चालत नाही, मामाच्या देवाला विसरून चालत नाही. म्हणून बघा महालक्ष्मी, जांभई देवी, स्थानेश्वर, श्री सातेरी आणि भैरी भैरवनाथ या सगळ्या देवांची कृपा आज या आमच्या जनार्दन पेडणेकर बुवांवरती आहे. त्याचबरोबर या वाडीतील या गावातील सर्वांची साथ तुम्हाला आहे, सर्वांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून तुम्ही बुवा प्रसिद्ध झालात आणि प्रसिद्ध होणार आणि अजूनही तुमची कीर्ती गाजणार. या सगळ्याला कारणीभूत या गावातील लोक आहेत. म्हणून जोरदार या गावातल्या लोकांसाठी टाळ्या मारा, जोरदार टाळ्या होऊन जाते. धन्यवाद. आणि म्हणून हे मुद्दाम या ठिकाणी म्हटलेलं आहे, ग्रामदैवत कुलदैवत साथीला धावले, पन्नासावा वाढदिवस, ओ 50वा वाढदिवस आहे हो भाग्याचा, 50वा वाढदिवस आहे हो भाग्याचा, आठवड्याचा मोठा वाढदिवसाचा, जनार्दन पेडणेकरांच्या वाढदिवसाचा, हिरा आहे मोलाचा, आई वडिलांची पुणे आहे. आपण असं नाही की आपण पुढे आलोय, याच्या पाठीमागे शक्ती आहे ना. ही शक्ती आई वडिलांची, पूर्वजांची शक्ती आहे आणि त्यांनी तुम्हाला हे आपल्या घराण्याचं नावलौकिक करायला, कुळाचाराचं नावलौकिक करायला तुमच्या मार्फत त्यांची शक्ती तुमच्यामध्ये पाठवलेली आहे. म्हणजे आपण कोण नाही, आपण फक्त नावारूपाला असतो. वडील कुठे गेले ते? बुवांचे वडील या ठिकाणी होते, तुम्हीच ना. उभे राहा जरा, कॅमेरा मारा होते तर उभे राहा, बिंद दिसू दे. या वडिलांची कृपा आहे, या जनार्दन बुवांच्या वडिलांची कृपा, आईची कृपा. जोरदार टाळ्या मारा आई वडिलांसाठी, जोरदार टाळ्या मारा. आशीर्वाद खूप महत्वाचा आहे. माझे सुद्धा वडील बुवा 90 वर्ष जगली, आई सुद्धा माझी 90-92 वर्ष जगली. म्हणजे दोन्ही बुवांचं मला लाभलेला माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद हा महत्वाचा आहे. राहिला शेवट बुवा, गजराची सांगता करतोय. राहिला बुवांचा प्रश्न होता, म्हणजे विषय होता की भजनाच्या माध्यमातून भजन कशाला म्हणायचं, भजन म्हणजे काय आणि भजनाचं सामर्थ्य कसं असतं हे त्याने आपल्या पद्धतीत सांगितलं. पण एकच सांगू शकेन, जेने परमार्थ घडे, जेने परमार्थ घडे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधना आवडे, या नावे ग्रंथ. म्हणजे ग्रंथ बहुत असती, नावा रूपाने फलश होती, नाही का. कित्येक ग्रंथ आहेत, पण ग्रंथ ज्याला कळला त्याला संत कळला आणि ज्याला संत कळला त्याला भगवंत कळला. बरोबर, 100% की नाही. संत ज्याला कळला त्याला भगवंत कळला. म्हणून बुवा संसार, प्रपंच आणि परमार्थ असे 3 विषय आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जाऊ दे बुवा, हे पण आपण कुठेतरी सांगायला पाहिजे. संसार म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय. आता संसार म्हणजे कशाला म्हणायचं, आई वडील, पती पत्नी, मुले, नातेवाईक, धंदा उद्योग म्हणजे संसार. प्रपंच म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय, स्वतःचा देह प्रपंच, यामध्ये अष्टधा प्रकृती, विषय, वासना, कल्पना, कामना, भावना यांचा मेळावा जपला जातो, याला म्हणतात काय, प्रपंच. आता काही जण म्हणतात की मी बुवा अध्यात्मावर बोलतो, पण बुवा रामायण महाभारताच्या गोष्टी सांगणे म्हणजे अध्यात्म नाही. बरोबर, अध्यात्म कशाला म्हणतात, अध्यात्म हेच ज्याला संसार, प्रपंच आणि परमार्थ ज्याला कळला नाही ना, तो अध्यात्मावर बोलू शकणार नाही. हे पहिलं कळायला पाहिजे. म्हणून प्रपंच कशाला म्हणतात,
स्वतःचा देह प्रपंच यामध्ये अष्टधा प्रकृती असते नाही का. विषय वासना कामना भावना वगैरे या ठिकाणी या प्रपंचाचं काय केलं जातं या ठिकाणी मेळावा असतो आणि म्हणून हा प्रपंच म्हटला जातो. आणि परमार्थ म्हणजे काय तर या देह प्रपंचामध्ये परमार्थ लपलेला आहे. देह प्रपंच जर ठीकठाक झाला तरच संसार सुखाचा होईल. म्हणून हा देह प्रपंच संसार सुखाचा करण्यासाठी हा देह जपला पाहिजे. हा देह जपण्यासाठी काय करायला पाहिजे. हा देह जपण्यासाठी ठाकठीक ठेवायला पाहिजे. काय घ्यायला पाहिजे काय नाही घ्यायला पाहिजे हे कळायला पाहिजे. बरोबर की नाही. म्हणून देह प्रपंच ठीकठाक ठेवण्यासाठी आपण चांगलं खाणं खाल्लं पाहिजे. चांगलं फळावळ खाल्लं पाहिजे. चांगलं जेवण जेवायला पाहिजे आणि आपला हा प्रपंच नीट ठेवायला पाहिजे. म्हणून बुवा या ठिकाणी मी एकच सांगू शकेन नाही का. प्रपंच करावा नेट का आधी प्रपंच करावा नेट का मग विवेकाने घ्यावा परमार्थ मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. विवेक पाहिजे प्रत्येक माणसाला. अशा प्रकारचा बुवा प्रपंच सांभाळायचा याला म्हणतात बुवा भजन. अशा पद्धतीचं भजन करणं याला म्हणतात भजन. आता भजनाचे अर्थ सगळे सांगितलं नाही का. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी म्हणून म्हटलं. धन्यवाद धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
ओ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाई हळूहळू चला मुकाने स्वामी राज बोला बाई हळूहळू चला मुकाने स्वामी राज बोला ओ बाई हळूहळू चला बाई हळूहळू चला बाई हळूहळू चला मुकाने स्वामी राज बोला बाई हळूहळू चला मुकाने स्वामी राज बोला कपाली केशरी गंध लागला स्वामींचा छंद कपाली केशरी गंध लागला स्वामींचा छंद कपाली केशरी गंध लागला स्वामींचा छंद ओ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ओ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ